राजन, तू वारंवार हा प्रश्न विचारतोस. जर ईश्वर सर्व काही पाहतो, त्याच्या नजरेतून काहीही लपलेले नाही, तर या जगात पाप का होतात? अन्याय का होतो? अपराध का थांबत नाहीत? हा प्रश्न फक्त तुझाच नाही, तर प्रत्येक त्या मनुष्याचा आहे जो सत्य आणि धर्म समजून घेऊ इच्छितो. पण अष्टावक्र मुनी म्हणतात, हे राजन, तुझ्या प्रश्नाचं मूळच भ्रमावर आधारित आहे. कारण तू ज्या ईश्वराला समजतोस, तो जणू कुठेतरी वर बसलेला आहे, सर्व काही पाहतो, निर्णय घेतो आणि हवे तेव्हा हस्तक्षेप करतो. पण सत्य यापेक्षा खूपच खोल आहे. वेद सांगतात की ईश्वर सर्वव्यापी आहे. जर तो सर्वत्र आहे, तर तो वेगळा बसून पाहणारा नाही. तो त्या व्यक्तीतही आहे जो पाप करतो, आणि त्या व्यक्तीतही आहे जो ते पाहतो. उपनिषदांचा गाभा हाच आहे. एकच चेतना सर्वत्र व्यापलेली आहे. जे काही घडत आहे ते त्या चेतनेच्या आतच घडत आहे, तिच्या बाहेर काहीच नाही. आता हे समजून घे, ईश्वर पाहतो याचा अर्थ असा नाही की तो एखाद्या न्यायाधीशासारखा बसून प्रत्येक कर्म थांबवतो. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक विचार, प्रत्येक कृती, प्रत्येक घटना त्या चेतनेतच घडते, आणि ती चेतना केवळ साक्षी आहे, करता नाही. अष्टावक्र म्हणतात, आत्मा ना करता आहे ना भोगता, तो फक्त दृष्टा आहे. जेव्हा तू हे समजतोस, तेव्हा तुला कळायला लागतं की ईश्वराचं पाहणं म्हणजे हस्तक्षेप नव्हे, तर साक्षीभाव आहे. मग तू विचारशील, जर तो फक्त साक्षी आहे, तर न्याय कसा होतो? वेद याचं उत्तर देतात, कर्मच फल देतं. या जगात प्रत्येक गोष्ट कर्माच्या नियमाने चालते. हा नियम इतका सूक्ष्म आहे की प्रत्येक कृतीचं फल निश्चित असतं, ते लगेच दिसो किंवा उशिरा. रामायणातून हे समजून घे. रावणाने अहंकारातून पाप केलं. त्याला वाटलं की कोणी पाहत नाही, पण त्याचं प्रत्येक कर्म त्या चेतनेत नोंदवलं जात होतं, आणि शेवटी त्याच कर्मांनी त्याचा नाश केला. हा ईश्वराचा दंड नव्हता, तो त्याच्या कर्मांचा परिणाम होता. दुसरीकडे श्रीरामांनी सत्य आणि धर्माचा मार्ग निवडला. कठीण प्रसंगातही सत्य सोडलं नाही आणि शेवटी विजय मिळवला. हेही बाहेरून मिळालेलं बक्षीस नव्हतं, ते त्यांच्या कर्मांचं नैसर्गिक फल होतं. उपनिषद सांगतात, जसं पेरशील तसं उगवेल. आता समजून घे, पाप थांबत नाहीत, कारण माणसाला स्वातंत्र्य दिलं आहे. तो जे काही करतो त्याचे परिणाम मात्र त्याला भोगावेच लागतात. ईश्वर तुला थांबवत नाही, कारण जर तो थांबवायला लागला तर तुझं स्वातंत्र्य संपेल, आणि स्वातंत्र्याशिवाय ना धर्म शक्य आहे ना विकास. अष्टावक्र म्हणतात, बंधन आणि मुक्ती दोन्ही तुझ्या कर्मांवर अवलंबून आहेत. तूच तुझ्या जीवनाचा निर्माता आहेस. पापाचं मूळ अज्ञानात आहे. माणूस स्वतःला शरीर आणि मन समजतो, आणि याच चुकीच्या ओळखीमुळे लोभ, क्रोध आणि मोह निर्माण होतात. हेच अज्ञान त्याला पापाकडे नेतं. वेद सांगतात, अज्ञानच बंधन आहे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत पाप राहतील. जेव्हा ज्ञान प्रकट होतं तेव्हा बदल आपोआप होतो. भीतीने नाही, तर समजुतीने. ईश्वराचं पाहणं तुला घाबरवण्यासाठी नाही, तर तुला स्मरण करून देण्यासाठी आहे की तू कधीच एकटा नाहीस. सर्व काही त्या चेतनेतच घडत आहे. आता पुढचा प्रश्न, अज्ञानातून बाहेर कसं पडायचं? अष्टावक्र म्हणतात, अज्ञान हटवायचं नसतं, ते ओळखायचं असतं. कारण ते वस्तू नाही, तर एक चुकीची ओळख आहे. तू स्वतःला शरीरमन मानलंस, आणि तिथूनच सगळ्या समस्या सुरू झाल्या. उपनिषद सांगतात, तू पापी नाहीस ना पुण्यवान आहेस, तू फक्त साक्षी आहेस. पाप आणि पुण्य हे मनाच्या पातळीवर आहेत, आत्म्याच्या नाहीत. रामायणात बघ, विभीषण आणि रावण दोघेही एकाच घरात जन्मले, पण एकाने सत्याचा मार्ग निवडला आणि दुसऱ्याने अहंकाराचा. फरक बाहेर नव्हता, तो त्यांच्या समजुतीत होता. पाप बाहेरचं नाही, ते आतल्या अज्ञानाचं फल आहे. खरं ज्ञान पुस्तकातून नाही, अनुभवातून येतं. मी कोण आहे हा प्रश्न जेव्हा आत खोलवर उठतो, तेव्हा जागरूकता वाढते आणि कृती आपोआप बदलतात. जागृती हीच परिवर्तन आहे.
जेव्हा तू खऱ्या अर्थाने जागरूक होतोस तेव्हा चुकीची कृती करण्यापूर्वीच थांबतोस. कोणत्याही दंडाची गरज नसते, फक्त स्पष्टतेची गरज असते. पण मग एक अडचण येते, समज येते, पण टिकत नाही. पुन्हा जुने सवयी, इच्छा, क्रोध उफाळून येतात. अष्टावक्र म्हणतात, हे येणजाणं मनाचं आहे, तुझं नाही. खरी जागरूकता कधी येत जात नाही, ती नेहमीच आहे. तू आधीपासूनच जागरूक आहेस, फक्त लक्ष भटकतं. हनुमानाने आपली शक्ती विसरली होती, पण ती गेली नव्हती, फक्त स्मरण नव्हतं. तसंच तुझं आहे. जेव्हा क्रोध किंवा इच्छा येते तेव्हा तू म्हणतोस, मी रागावलोय, मला हवं आहे, आणि तिथेच अडकतोस. पण जर तू पाहिलंस, राग येतोय, इच्छा येते, तर तू त्यापासून वेगळा होतोस. हाच साक्षीभाव आहे. पाप सोडण्याचा प्रयत्न करणं हीच मोठी चूक आहे, कारण प्रयत्नात संघर्ष आहे, आणि संघर्षात शांती नाही. फक्त पाहणं हेच सर्वात सोपं आणि खोल साधन आहे. जागरूकता निर्माण करायची नसते, ती आधीच आहे. फक्त हे ओळखायचं आहे की तू तो आहेस जो सगळं पाहतोय. शेवटी समजून घे, साक्षी ही मिळवायची गोष्ट नाही, ती तुझी खरी ओळख आहे. बाह्य बदल कायमस्वरूपी नसतात, कारण ते मनातून येतात. पण आत्मा अचल आहे. जेव्हा तू ही स्थिरता ओळखतोस तेव्हा तुझं लक्ष बदलण्यावरून पाहण्यावर जातं, आणि हाच खरा बदल आहे. ज्ञानी माणूस जगात राहतो, सर्व काही करतो, पण आतून अलिप्त राहतो. श्रीरामांसारखा, ज्यांनी सर्व परिस्थिती अनुभवल्या पण शांत राहिले. आणि रावणासारखा नव्हे, जो स्वतःच्या विचारांमध्ये हरवला. पाप थांबत नाहीत, कारण माणूस स्वतःला विसरला आहे. ज्या क्षणी तो स्वतःला साक्षी म्हणून ओळखतो, त्याचं वर्तन आपोआप बदलतं. शेवटी सत्य सोपं आहे. ईश्वर सर्व काही पाहतो, पण हस्तक्षेप करत नाही, कारण तुला स्वातंत्र्य दिलं आहे. पाप अज्ञानामुळे होतात, आणि जागरूकतेने आपोआप नष्ट होतात. उपाय नियंत्रणात नाही, दंडात नाही, तो जागृतीत आहे. जेव्हा तू साक्षीभावात स्थिर होतोस तेव्हा तुझं जीवनच धर्म बनतं, आणि त्या अवस्थेत कोणतेही प्रश्न राहत नाहीत. फक्त शांती, जागरूकता आणि सत्य उरतं.